नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात की संकट कधी सांगून येत नाही आणि खरं आहे ते. म्हणजे 2-1 वर्षापूर्वी जर कोणी आपल्याला कोविड किंवा कोरोना हा शब्द सांगितला असता तर आपल्याला म्हणजे काय असा प्रश्न पडला असता. पण गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभर कोरोनानं हाहाकार माजवला, त्यानंतर या रोगाविषयी माहिती मिळाली ती सुद्धा अजून पूर्ण नाही आहे. अजूनही संशोधन सुरू आहे. इबोला असेल किंवा सार्स असेल असे आजारही त्यावेळी नवीनच होते. एकूणच नवनवीन आजार जन्म घेत आहेत आणि त्याच्यातून माणूस पुन्हा एकदा वेगळ्या संकटांना सामोरं जातोय. अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये असे काही बिंदू आहेत, अशा काही जागा आहेत की ज्यांचा योग्य पद्धतीनं वापर केला, त्याच्यावरती योग्य पद्धतीनं योग्य त्या प्रमाणात दाब दिला तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर होऊ शकतात, दुखणी बरी होऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे तुझं आहे तुझं पाशी अशी रचना परमेश्वरानं, निसर्गानं आपल्या शरीराची केलेली आहे. आपल्या सगळ्यांना एक शब्द माहिती आहे, तो म्हणजे ॲक्युप्रेशर. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं आता जसं म्हटलं त्यानुसार शरीराच्या विशिष्ट भागांवरती दाब देणं म्हणजे ॲक्युप्रेशर. पण ॲक्युप्रेशर ही नेमकी कोणती विद्या आहे? ती वैद्यकीय शाखा आहे का? आपल्या सगळ्यांना ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी या 3 प्रामुख्यानं वैद्यकीय शाखा माहिती आहेत. पण त्याच्या बरोबरीनं आता निसर्गोपचार हे अत्यंत महत्त्वाची एक शाखा आपल्या समोर येते आहे. तर ॲक्युप्रेशर म्हणजे नेमकं काय? त्याला वैद्यकीय शास्त्रामध्ये मान्यता आहे का? ॲक्युप्रेशर हे तंत्रज्ञान कुठून आलं? ॲक्युप्रेशरचा कशा पद्धतीनं वापर करता येतो? या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण घरच्या घरी आपल्यावरती कशा पद्धतीनं उपचार स्वतःच करू शकतो हे सुद्धा समजून घेणार आहोत, काही गोष्टी शिकून घेणार आहोत. ॲक्युप्रेशर करण्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडेच जायला पाहिजे किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडेच जायला पाहिजे असं नव्हे, तर कोणीही ॲक्युप्रेशर शिकून घेऊ शकतो हे मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही बोलवलेले आहेत डॉक्टर उमेश लंबे यांना. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आत्ता म्हटलं त्यानुसार तुमच्याकडनं आज आम्हाला ॲक्युप्रेशर याविषयी जाणून घ्यायचं आहे. खरं तर ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर ह्या 2 वेगवेगळ्या थेरपी आहेत. त्याच्याबरोबरीनं तुमच्याशी बोलताना मला आणखीन एक शब्द कळाला, तो म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजी. हे 3 नेमके काय प्रकार आहेत? इथनं आपण सुरुवात करूया. ॲक्युप्रेशर ही जी थेरपी आहे याच्यामध्ये आपल्या शरीरावरचे विशिष्ट दाबबिंदू दाबून शरीरामधल्या आजारांवर, शरीरातल्या व्याधींवर आपण उपचार करू शकतोय. बरं. रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये हेच बिंदू तळहात आणि तळपाय यांच्यावर असतात. अच्छा. ॲक्युप्रेशरमध्ये हे बिंदू पूर्ण शरीरावर पसरलेले असतात. अच्छा. आणि ॲक्युपंक्चर या विषयामध्ये शरीरावरचे जे बिंदू असतात त्याच्यावर सुया टोचून त्यांच्यावर उपचार केले जातात. बरं. रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे थोडक्यात तळहात आणि तळपायावर करायचं ॲक्युप्रेशर, जे कुठल्याही तज्ज्ञाशिवाय आपण घरच्या घरी करू शकतो. पण ते शिकून घेतलं पाहिजे. हां, ते आपण आत्ताच्या अर्ध्या तासामध्ये शिकून घेऊ शकतो. इतकं सहज शक्य आहे? इतकं सहज शक्य आणि सोपं आहे. पण आता आपण सुरुवात करूया रिफ्लेक्सॉलॉजीपासून. मला सांगा, आपले 2 तळहात, तळवे आणि पायाचे तळवे या म्हणजे थोडक्यात 2 आणि 2 4 या 4 अवयवांमध्ये संपूर्ण शरीर नियंत्रित करण्याची ताकद आहे? हे सांगण्यापूर्वी मी थोडंसं ॲक्युप्रेशर ही कशा पद्धतीनं कार्यरत होते याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. जरूर. आपलं शरीर जे आहे ते चेतनेच्या बळावर कार्यरत असते. हो. ज्याला आपण प्राण म्हणतो, जीव म्हणतो, चैतन्य म्हणतो, ऊर्जा म्हणतो. तर हे जे काही चैतन्य आहे आपल्या शरीरातून ज्यामधून वाहत असते त्यांना मेरिडियन्स असं म्हटलं जाते किंवा त्यांना चैतन्याचे प्रवाह असं म्हटलं जाते. बरं. हे जे चैतन्याचे प्रवाह आहेत हे शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहेत. म्हणजे जसे आपल्या योगशास्त्रामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना अशा 3 नाड्या सांगितल्या आहेत, त्याच पद्धतीनं चायनीज लोकांनी त्यांच्या भाषेमध्ये यांग, चीन अशा त्यांच्या भाषेमध्ये किंवा जिंग अशा स्वरूपाच्या त्यांनी त्या नाड्यांना नावं दिलेत. नाड्या एकच आहेत. आपण पूर्वी ऐकलं असेल की रावण जो होता तो आपल्या शरीरामधल्या 72,000 नाड्या वेगवेगळ्या दिशेनं हलवू शकायचा. म्हणजेच तो आपल्या शरीरातला चेतनेचा प्रवाह वेगवेगळ्या दिशेनं 72,000 पद्धतीनं तो हलवू शकायचा किंवा त्याच्यावर त्याचं नियंत्रण होतं. तर ही जी काही चैतन्य शक्ती आहे ही आपल्या शरीरातल्या सर्व क्रियांची
कार्यकारी ऊर्जा आहे. बर. आत्ताच्या काळामध्ये किंवा जेव्हा कधी मनुष्याची निर्मिती झाली तेव्हापासून मनुष्य जो काही आहार घेतोय किंवा त्याचा जो काही विहार असतोय याच्यामध्ये त्याच्याकडून ज्या चुका होतात त्यामुळे ह्या चैतन्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतोय. अच्छा. हा अडथळा निर्माण झाला की तो चैतन्याचा प्रवाह ज्या अवयवाकडे जातोय तो अवयव व्याधीग्रस्त होतो. बर. म्हणजे ही व्याधीची ॲक्युप्रेशरनुसार सांगितलेली व्याख्या आहे. अच्छा. आणि या चैतन्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत करणं हे ज्यामुळं शक्य होतंय त्याला ॲक्युप्रेशर शास्त्र असं म्हटलं जातंय. मग ते आपण वेगवेगळ्या पद्धतीनं दाब देऊन करू शकतोय, सुया टोचून करू शकतोय किंवा स्पर्शाविरहितही आपण ॲक्युप्रेशर करू शकतोय. स्पर्श विरहितही ॲक्युप्रेशर करू शकतो. पण मग शरीराचे जे दाबन बिंदू आहेत त्याला स्पर्श केल्याशिवाय त्याच्यावरती प्रेशर टाकल्याशिवाय कसं करता येणार? शरीरातला जो चेतनेचा प्रवाह आहे हा प्रवाह आपल्या संकल्पानं, आपल्या इच्छेनं, आपल्या मानसिक शक्तीनं प्रवाहित करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे असेच लोक ती गोष्ट करू शकतात. बर. आपण सर्वसामान्य लोक सुरुवातीला दाब बिंदूवर दाब देऊन अशा पद्धतीने ॲक्युप्रेशर करू शकतोय. अच्छा. पण मला सांगा, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, BAMS केलेला आहे. आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीच्या आपल्या रिफ्लेक्सॉलॉजी किंवा ॲक्युप्रेशरला मान्यता आहे का? त्याचे रेफरन्सेस काही आढळतात का? याचा सगळ्यात पहिला रेफरन्स आपल्याला सापडतोय तो म्हणजे सुश्रुत संहितेमध्ये. सुश्रुत संहिता हा 5000 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर या दोन्हींचे उल्लेख सापडतात. अर्थात त्याला त्यांनी ॲक्युप्रेशर असं म्हटलेलं नाही. बरोबर, त्यावेळेचं नाव वेगळं असेल. दुसरं आपल्या हिंदू धर्मामधल्या ज्या काही वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला जागोजागी ॲक्युप्रेशर दिसून येईल. म्हणजे जसं हिंदू समाजामध्ये कान टोचले जातात, हा ॲक्युप्रेशरचा एक प्रकार आहे. नाक टोचलं जातं हा ॲक्युप्रेशरचा प्रकार आहे. आपल्याकडे वेगवेगळे अलंकार घातले जातात. ते अलंकार जिथं जिथं येतात तिथं तिथं हे चैतन्याचे प्रवाहाचे दाबबिंदू आहेत. म्हणजे ते ॲक्युप्रेशर व्हावं शिवाय अलंकार अशा दोन्ही अर्थानं ते वापरले जातात. अंगठी आपल्या बोटामध्ये अंगठी असते, स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या असतात, बाजूबंद असतात, गळ्यामधले वेगवेगळे त्यांचे अलंकार आहेत, नेकलेस आहे, सगळे किंवा पायामधल्या जोडव्या आहेत. हे सगळे ॲक्युप्रेशर करावे म्हणजे ॲक्युप्रेशर व्हावं या अनुषंगानंच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत असं म्हणायला हरकत नाही. बर, क्या बात आहे. आता मूळ प्रश्नाकडे जाऊया. मी तुम्हाला विचारलं होतं की आपले 2 हात आणि 2 पाय, तळवे याच्यामध्ये संपूर्ण शरीरावरती नियंत्रित करण्याची शक्ती किंवा ताकद आहे का? आता यातले कारण आपण जेव्हा आता तुम्ही रिफ्लेक्सॉलॉजी म्हणताय त्यावेळी फक्त 2 तळवे आणि पायाचे 2 तळपाय याच्यावरती आधारित आपण शरीरातल्या कोणत्याही व्याधीला मुक्त करू शकतो असा तुमचा दावा आहे. बरोबर, अगदी. तर हे जे आपले मेरिडियन्स किंवा आपले चेतना प्रवाह वाहत असतात तर यांची सुरुवात शरीरातल्या एखाद्या अवयवापासून होते आणि ते आपल्या तळ हातापर्यंत किंवा तळ पायापर्यंत पोचून त्यांचा एंड होतं. म्हणजे याचं एक टोक शरीराच्या अवयवामध्ये आणि एक टोक तळहात, तळपाय किंवा चेहरा या ठिकाणी असते. म्हणजे आता माझं डोकं दुखतंय तर मग त्याचं एक टोक माझ्या तळ हातामध्ये किंवा तळपायावर असणार आहे. बर. आणि तो जो काही तळपायावरचा बिंदू आहे तो आपण उत्तेजित करून त्याला दाब देऊन त्याच्यावर मसाज करून आपण त्याच्यामधला चेतना प्रवाह जर योग्य पद्धतीनं सुरू केला की आपली डोकेदुखी थांबते. पण मग अशा वेळी हातांचा वापर कधी करायचा आणि तळ पायाचा वापर कधी करायचा की दोन्हीपैकी एक काही केला चालतो? म्हणजे आता माझं फॉर एक्झाम्पल माझं आता डोकं दुखतंय म्हणून मी तुमच्याकडे आलो, माझ्या पायात शूज आहे, मी आता इथे शूज काढू शकत नाहीये, तर तुम्ही माझ्या तळ हातांचा वापर करून माझी डोकेदुखी कमी करू शकता का, थांबवू शकता? निश्चितपणानं करू शकतोय. सर्वसाधारणतः आपल्या शरीराचे 2 भाग आहेत, उजवा आणि डावा. उजव्या भागातल्या अवयवांसाठी उजवा हात उजवा पाय वापरू शकतोय, डाव्या भागासाठी डावा हात डावा पाय वापरू शकतोय आपण. आणि त्यातले बहुतांशी जे बिंदू आहेत ते आपल्याला तळहात किंवा तळपाय दोन्हीकडे सापडतात. काही ठराविक बिंदूंचा त्यासाठी अपवाद आहे, पण त्यासाठी आपण त्या बिंदूंवर दाब देऊ शकतो. डोकं दुखत असेल तर कुठला बिंदू, किंवा मला आधी सांगा तळ हातावरचे बिंदू कुठले असतात? आपण एक थोडक्यात म्हणजे तुमच्याबरोबर सगळ्या प्रेक्षकांनाही सांगू. हो. आणि आजचा आपला हा कार्यक्रम घेण्यामागे महत्त्वाचा उद्देश आहे की हे ॲक्युप्रेशर तुम्ही सगळ्यांनी शिकावं. बरोबर. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरात आणावं. म्हणजे याच्या आधी मी थोडासा आणखीन एक 2 मिनिटं घेतो
की जसं आपण आता बघितलं मागच्या वर्षी आपल्याकडं अतिशय महाभयंकर पूर आला होता 2019 साली. 2019 साली. मी राहणारा कुरुंदवाडमध्ये आहे. कुरुंदवाड तर आमचं जवळपास 80% पाण्यामध्ये पाण्याखाली बुडलेलं होतं. आमचा जो महत्त्वाचा गावठाणाचा जो भाग आहे, जो उंचावर आहे, तो तेवढा शिल्लक राहिला होता आणि तिथे एक 2-2.5 हजार लोक राहिले होते. त्याच्यामध्ये आम्ही काही डॉक्टर होतो, काही आणखीन इतर सगळे लोक होते. तर तिथं आजारी पडल्यानंतर डॉक्टर उपलब्ध आहे, पण आमच्याकडची औषधं संपली होती. बरोबर. वीज पुरवठा नाहीसा झाला होता. आमच्याकडे ज्ञान आहे काय करायचं, पण आम्ही त्यांच्यावर उपचार नाही करू शकत, कारण औषधं नव्हती. बरोबर. तर अशा वेळी उपचार करण्यासाठी ॲक्युप्रेशर सारखी सर्वांग सुंदर पद्धती दुसरी कुठली नाही. क्या बात आहे. कारण याच्यामध्ये आपण कुठल्याही इतर साधनाशिवाय स्वतःवर उपचार करू शकतो. हा त्यातला महत्त्वाचा आणि फायद्याची गोष्ट आहे. आणि दुसरी एक गोष्ट की जसं आपण महापूर बघितला, भूकंप बघतोय, इतर नैसर्गिक आपत्ती बघतोय की ज्यामध्ये लोकांचं दळणवळण, संपर्क तुटतोय, रुग्णालयापर्यंत नेणं, डॉक्टरपर्यंत पोहोचणं, त्यांना औषधांपर्यंत पोहोचवणं शक्य होत नाही. किंवा बऱ्याच द्रष्ट्यांनी, बऱ्याच भविष्यवेत्यांनी सांगून ठेवलं आहे की आत्तापर्यंत आपण जितक्या आपत्ती बघितल्या त्यापेक्षा महाभयंकर काळ पुढच्या काळामध्ये येणार आहे. आणि अशा काळामध्ये किमान पक्षी जगण्यासाठी आणि व्याधीमुक्त राहण्यासाठी आपण ॲक्युप्रेशर या तंत्राचा वापर करू शकतो. क्या बात आहे. बरं. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आता आपण जसं सांगतोय की हे आपल्याला ॲक्युप्रेशर इथून पुढच्या आयुष्यामध्ये करायचं आहे, असा दृष्टिकोन तुम्ही ठेवून जर केलात तर आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मला वाटतंय. नक्कीच. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे की जर तुमच्याजवळ एखादा रिकामा कागद आणि पेन असेल तर त्याच्यावर आपला हात अशा पद्धतीनं ठेवून आपल्या तळव्यावर जर आपण पेननं अक्षरं काढली तर आपल्या तळव्याची एक आकृती तयार होईल. आउटलाईन आउटलाईन काढली की तळव्याची आउटलाईन तयार होईल, डाव्या आणि उजव्या तळव्याची. आपण सुरुवातीला फक्त हाताचं बघूया. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की ॲक्युप्रेशर करताना तो बिंदू कुठला आहे, तो कुठल्या अवयवाचा आहे, त्याच्यावर आपण किती दाब दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायची आपल्याला आवश्यकता नाही. बरं. कारण ॲक्युप्रेशर शास्त्राचं दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शास्त्र आपण 3 पद्धतीनं वापरू शकतो. एक आपण रोगाचं निदान करण्यासाठी वापरू शकतो. अच्छा. दुसरं रोगाचा इलाज करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी वापरू शकतोय. आणि तिसरं आपण जर काहीच रोग आपल्याला नसेल तर आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. पण म्हणजे याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे. याचे अजिबात काहीही साईड इफेक्ट नाहीत. फक्त ते योग्य पद्धतीनं जे आपण आता पुढच्या थोड्याशा वेळात आपण बघणार आहे तेवढ्या पद्धतीनं केलं तर याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही. क्या बात आहे. तर आपण परत आपल्या महत्त्वाच्या भागाकडे येऊयात की आपण जी आपली आउटलाईन तयार केलेली आहे त्या आउटलाईन आपण आता थोडीशी बाजूला ठेवूया. प्रत्येकानं आपला हात घेऊयात जवळ आपल्या. अगदी. आणि सगळ्यात सोपं आपल्यासाठी आपल्या जवळ असणारी गोष्ट म्हणजे आपले दोन्ही हात. तर आता समजा मला डाव्या हातावर उपचार करायचे आहेत तर मी माझ्या उजव्या हातानं करू शकतोय. सुरुवातीला आपण आपल्या बोटाच्या टोकांपासून उपचार करत खाली 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 उपचार करत जाऊ शकतो. हे उपचार करण्यापूर्वी एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मी त्या तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे आपलं नाभी चक्र, म्हणजे आपल्या बेंबीच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व चैतन्यांचा स्रोत जिथं एकत्र झालेला असतोय ते स्वस्थानी आहे की नाही आपल्याला तपासावं लागतंय. आणि तपासायची एक सोपी पद्धत आहे. ते म्हणजे आपले दोन्ही हात जोडायचे, जसं आपण कराग्रे वसते म्हणताना जोडतो. आणि आपल्या ह्या ज्या बोटांच्या खाचा आहेत ह्या सगळ्या एकमेकांच्या समोर येतात की नाही बघायच्या. ह्या जर एकमेकांना बरोबर जुळल्या तर आपलं नाभीचक्र जागेवर आहे, आणि ह्या जर जुळल्या नाहीत तर आपलं नाभीचक्र जागेवर नाही. नाभीचक्र जागेवर नसेल, समजा माझा उजव्या बाजूचा थोडासा असा खाली सापडला तर उजव्या बाजूचा नाभीचक्राचा बिंदू या उंचवट्यावर बरोबर मध्यावर असतो. याला एक विशिष्ट नंबर दिलेला असतोय. नंबर आपण लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. याला नाभीचक्राचा बिंदू असं आपण म्हणू शकतोय. तर या बिंदूवर आपण आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यानं असं दाब देऊ शकतो. हा दाब देताना 2 पद्धतीनं देऊ शकतोय. याच्यावर दाब द्यायचा सोडायचा, दाब द्यायचा सोडायचा, याला पंपिंग पद्धत असं म्हटलं जातं. किंवा कंटिन्युअस दाब देऊन ठेवायचा, हे गंभीर आजारांमध्ये करावं लागतं. आपल्याला पंपिंग पद्धतीने याच्यावर दाब द्यायचा आहे आणि 1.5 ते 2 मिनटं याच्यावर दाब दिला की आपलं नाभीचक्र जागेवर आलेलं आपण पुन्हा तपासून बघू शकतो. अच्छा. ही झाली आहे सगळ्यात पहिली कृती आपली. ओके. त्यानंतरची दुसरी कृती
की आपले खांद्याचे जे 2 बिंदू आहेत खांद्यांवर, ते आपल्या शरीरात पूर्ण जीवनरस पुरवत असतात. बर. आणि हे बिंदू आपण सगळ्यात सुरुवातीला जर ॲक्टिवेट केले, ते क्रियाशील केले, तर आपल्या शरीरामध्ये चेतनेचा प्रवाह व्हायला सुरुवात होते. खांद्यावरती हे बिंदू असतात कुठं? हे बिंदू अ, डावा खांद्यावरचे बिंदू जेव्हा आपण दाबायचा असतोय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताचा वापर करू शकतो. उजव्या हाताच्या तर्जनीनं आपला बरोबर जो हा खांद्याचा हाड आहे याच्या मध्यावर आणि हाडाच्या मागच्या बाजूला हा बिंदू इथं असतोय. या बाजूला आपण अशा पंपिंग पद्धतीनं प्रेशर करू शकतोय. हा बिंदू कसा शोधायचा हे मी हाताचं सांगत असताना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आणि असंच डाव्या बाजूला पण हा बिंदू असतोय, तर हा पण पंपिंग पद्धतीनं आपण दाबू शकतोय. आणि तिसरा एक बिंदू की आपल्या शरीरामध्ये जीवनरस अधिक पद्धतीनं पुरवणारा किंवा चेतनेचा प्रवाह जास्त प्रमाणात पुरवणारा असा बिंदू आपल्या उजव्या हातावर असतोय. आपला कोपराची घडी घातली की तिथून आपल्या बोटांनी 4 बोटं खाली आणि बरोबर मध्यावर हा बिंदू असतोय. तर हा उजव्या हातावर. अच्छा. बर. तर 4 बोटं आपण अंतर घेतलं की इथं आपण अंगठ्याने याच्यावर ॲक्युप्रेशर करू शकतोय. त्यामुळे काय होतं? याच्यामुळं आपल्या शरीरातला जिथं जिथं अडथळा आहे, थोडक्यात हे आपलं जनरेटर हाऊस आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. की पण हे दोन्ही शरीरामध्ये- हातावरती आहे, म्हणजे नाही, उजव्या हा हातावरती बिंदू एकाच हातावर आहे. फक्त उजव्या हातावर? एकाच हातावर आहे. बर. तर इथून आपण जास्तीत जास्त ऊर्जा शरीरामध्ये पोचवू शकतोय. म्हणजे जिथं जेव्हा आपण जे व्याधीग्रस्त अवयवांवर उपाय करणार तेव्हा आपल्या शरीरामध्ये पुरेशी ऊर्जा उपलब्ध असेल. बर. आता यानंतर आपण आपल्या पुढच्या भागाकडे जाऊ की आपण आपल्या वेगवेगळ्या अवयवांवर उपाय कसे करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वस्थ राहण्यासाठी काय उपाय करायचे हे अगदी बघूया. बरोबर. तर स्वस्थ राहण्यासाठी आपण आपल्या तळहातावरचे सगळे बिंदू, आपल्याला त्याचं नाव माहीत असो नसो, तो कुठल्या अवयवाचा आहे माहीत असो नसो, आपण त्यांच्यावर दाब देत जाऊ शकतो. तळहाताचे बिंदू दाबताना आपण तर्जनी आणि अंगठा यांचा वापर करू शकतोय. तर त्याच्यावर दाब देत असताना आडव्या पद्धतीनं मगाशी जसं सांगितलं पंपिंग पद्धतीनं दाब द्यायचा सोडायचा, दाब द्यायचा सोडायचा, अशा पण पद्धतीने हा देऊ हा शकतो. जो पॉइंट आहे, हां हा पॉइंट कशासाठी आहे? हां तर आपण पहिल्यांदा पूर्ण हातावर हां. कशा पद्धतीनं दाब द्यायचा हे बघू. ओके. आणि त्यानंतर मग ते पॉईंट कुठले आहे त्याकडे आपण वळू. बर. तर बोटांच्या टोकांवर आपण दाब देताना अशा पद्धतीने देऊ शकतो किंवा आपण असं धरून अशा पद्धतीनं पण दाब देऊ शकतो. पण त्याच्यामध्ये या नखाचा वापर करायचा की केवळ मांसल भागावरतीच दाब द्यायचा? तुम्ही छान प्रश्न विचारला ते एकदम, की आपण 2 पद्धतीनं देऊ शकतोय. की जे बिंदू खोलवर आहेत तिथं आपण बोटाच्या टोकानं थोडंसं आत जाईल अशा पद्धतीनं दाब देऊ शकतो. आणि इतर जे बिंदू सुपरफिशियल आहेत किंवा वरच्यावर आहेत त्याच्यावर आपण मांसल भागानं दाब देऊ शकतो. बर. तर पूर्ण बोटांवर अंगठ्यांवर असा दाब द्यायचा. त्यानंतर जे तळहात आपला आहे याच्यावर आपण अशा पद्धतीनं पूर्ण तळहाताचे सगळे बिंदू म्हणजे एकही भाग न सोडता आपण त्याच्यावर दाबत जाऊ शकतोय. आणि त्याचबरोबर आपल्या मनगटावर बरोबर मध्यावर एक बिंदू असतोय आणि दुसऱ्या दोन्ही बाजूनं परत बिंदू असतात, त्यांच्यावर आपण दाब देऊ शकतो. त्याचबरोबर आपला जो मळहात आहे त्याच्यावर बोटांच्या बेचक्यांमध्ये आपण दाब देऊ शकतोय. आणि अंगठा आणि तर्जनीच्या मधल्या जो काही खाच आहे याच्यावर आपण अशा पद्धतीनं दाब देऊ शकतोय. बर. तर रोज आपण 2 ते 3 मिनिटं या सगळ्या बिंदूंवर दाब द्यायला लागलो की आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांकडं चेतनाशक्ती जायला लागते आणि ते सगळे अवयव ऊर्जावान होतात आणि आपल्याला दिवसभर उत्साह टिकून राहतो. पण हे कधीही करू शकतो आपण? हे आपण तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलाय. या प्रश्नाकडे आपण थोडंसं नंतर वळूयात. तर त्याच्या आधी आपण वेगवेगळ्या व्याधींमध्ये म्हणजे आता आपण बघितलं की रोजच्या रोज आपल्याला व्याधी नसताना कशा पद्धतीने ॲक्युप्रेशर करायचं. आता व्याधी असताना कशा पद्धतीने ॲक्युप्रेशर करायचं किंवा त्याचं निदान कसं करायचं हे आपण समजून घेऊया. ओके. हा दाब देत असताना आपल्याला असं लक्षात येईल की काही ठराविक बिंदू आहेत, त्या बिंदूंवर दाब दिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची संवेदना आपल्याला जाणवते. अच्छा. म्हणजे जसा एखादा छोटासा करंट आहे 5-6 व्होल्टचा, तो करंट दिल्यानंतर जशी संवेदना होते तशी संवेदना त्या बिंदूंवर होते. बर. तर हे त्या अवयवाकडं चेतनाशक्ती जात नसल्याचा किंवा तिथं अडथळा असल्याचा लक्षण आहे. करंट लागल्यासारखी संवेदना होणं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. बर. आणि जिथं आपल्याला अशी संवेदना होते किंवा जो बिंदू असा दुखरा आहे त्या दुखऱ्या बिंदूवर
पुन्हा 2 ते 3 मिनिटं पंपिंग पद्धतीनं दाब द्यायचा. आपण जेव्हा पंप करत असतो तर हे आपल्या तळहात म्हणजे ह्या चेतनाशक्तीचे स्विचेस किंवा कळा आहेत असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. तर जेव्हा आपण या बिंदूंवर दाब देतो तेव्हा ती चेतनाशक्ती त्या अडथळ्यांवर मात करून त्या अवयवापर्यंत पोहोचते आणि तो अवयव जो व्याधीग्रस्त झालाय तो दुरुस्त होऊन जातो. ओके. हे झालं आपलं व्याधी कशा दुरुस्त करायच्या. आता तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात त्या प्रश्नाकडे आपण येऊयात की हे आपण कधी केलं तर चालतं. तर याच्यासाठी एक महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एकतर हा उपाय आपण जेवणानंतर लगेच करायचा नाही. जेवल्यानंतर आपण 1 तासानंतर हा करू शकतोय. बर अंघोळ केल्यानंतर लगेच करायचा नाही. बर व्यायाम केल्यानंतर लगेच करायचा नाही. बर किंवा आपण खूप दमलोय खूप थकलोय तर त्यावेळेला लगेच नाही करायचा. बर तर या चारही वेळेला आपल्या शरीरातली ऊर्जा खूप खालच्या स्तरावर असते किंवा ती पचनाकडं किंवा आणखीन इतर ठिकाणी वळलेली असते. त्यामुळं पुन्हा ती तिकडून वळवून आपलं पचन बिघडवण्यात काही अर्थ नसतोय. त्यासाठी हे आपण पथ्य पाळलं पाहिजे. बर आता या पद्धतीनं आपण रोज सकाळी म्हणजे आपल्याला सवय असेल सकाळी दुपारी संध्याकाळी आपल्याला कुठला वेळ असेल त्या वेळेला जेवण आपण हे करू झाल्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासानंतर करू शकतो. हा उपाय आपण करू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मगाचा प्रश्न होता की कोणत्या व्याधीच्या वेळी कोणते पॉइंट्स. आता आपण या डोकं गोष्टी दुखी असेल, डोळ्यातनं पाणी येणं असेल किंवा कान दुखणं असेल किंवा मळमळणं असेल, पोटात गडबड असेल, मधुमेहावरती पण याचा उपयोग होऊ शकतो का? अशा सगळ्या गोष्टी बोलायच्या आपल्याला. 100% याचा उपयोग होतोय. बर म्हणजे ॲक्यूट आणि क्रॉनिक असे जे आजारांचे दोन्ही प्रकार आहेत हां त्यांच्यावर यांचा उपयोग होतोय. ॲक्यूट डिसीजसाठी आपल्याला ज्या अवयवांमध्ये आजार आहे त्या अवयवांच्या बिंदूंवर आपण दाबत जाऊ शकतोय. मगाशी जसं मी सांगितलं की समजा माझ्या जर या बिंदूवर दुखत असेल तर हा बिंदू आहे प्लीहेचा. प्लीहा ही आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग झाल्यानंतर ती त्याच्या विरोधात काम करत असते. त्याच्या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी ती काम करत असते. त्यामुळे जर कुठलाही जंतुसंसर्ग झाला तर प्लीहेतली ऊर्जा कमी होते त्याचा वापर जास्त झाल्यामुळं. त्यामुळे हा भाग आपल्याला दुखतोय असं आपल्या लक्षात येते. ओके. त्यामुळे आपण जेव्हा सकाळी आपण बघतोय म्हणजे तपासून बघतोय त्यावेळी जर आपल्याला समजा प्लीहेचा इथं पॉईंट दुखायला लागलं. दुखतोय असं वाटलं तर आपण त्याच्यावर दाब द्यायचा. तो प्लीहेचा पॉईंट ॲक्टिवेट होतोय आणि शरीरातला जो काही जंतुसंसर्ग असेल तो नष्ट होईल. भले तो कुठेही असो. तो कदाचित फुफ्फुसामध्ये असेल पोटामध्ये असेल तर तो आजार याच्यातून बरा होतोय. असाच एक दुसरा बिंदू इन्फेक्शस डिसीजसाठी आपण आता इन्फेक्शस डिसीजसाठीच बोलतोय. बघतोय. हो. तो मनगटावर असतोय. बरोबर ही जी आपली खाच असते हां तर या खाचेच्या बरोबर 2 बोटं आपल्या बोटाने 2 बोटं खाली मध्य रेषेवर असा इथं तो बिंदू असतोय. पण ज्याला तुम्ही नाडी म्हणता त्याच भागात आहे का तो? नाडी परीक्षा करताना जी नाडी धरतात. नाही नाडी परीक्षा आपण अंगठ्याच्या खाली करतो अंगुष्ठमुलाच्या खाली करतो. बर हा बरोबर सेंटरला मध्यावर येतोय. अच्छा. तर हा मध्यावर इथं आपण असा दाबून फक्त हात थोडासा पुढे घ्यायचा आणि याच्यावर आपण असं याच्यावर दाब देऊ शकतोय. दोन्ही हातांवर असा दाब दिला की आपल्या बहुतांशी जे काही जंतुसंसर्गजन्य आजार आहेत ते कमी होण्यासाठी त्याच्यात मदत होते. आजकाल व्हायरल इन्फेक्शन झालंय असं बहुतेक सर्रासदा सांगितलं जातं. तर अशा इन्फेक्शनच्या आजारांची संख्या वाढत चालली आहे. त्याची नावं माहीत असत नाहीत पण इन्फेक्शन झाले असं डॉक्टर सांगतात. तर अशावेळी घरच्या घरी करण्यासारखी ही उत्तम उपचार उत्तम पद्धती उपाय आहे. बर आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. कसलेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण घरच्या घरी करू शकतो. त्यासाठी कुठे जाऊन वाट बघत बसायचे वेटिंगमध्ये थांबायचे असं काही करावं लागेल बिलकुल नाही असं काही. तर आपण तो घरच्या घरी आपण करू शकतो. आता आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया हो. की जसं हे दोन्ही मी कॉमन पॉईंट सांगितले. आता स्पेसिफिक पॉईंटकडे जाऊ आपण. एक्झॅक्टली. हां आता आपल्याला जर समजा घशाचा त्रास आहे मला ब्रॉन्कायटिस आहे फॅरिंजायटिस आहे लॅरिंजायटिस आहे तर त्याच्यासाठी आपल्या दोन्ही तर्जनी आणि अंगठा यांच्या बेचक्यामध्ये थोडासा खोलवर पॉईंट असतोय. तर इथं आपण दाब दिला की या अवयवांवर प्रत्यक्षात तिथं चेतना जाण्याचा उपाय होतो. म्हणजे हे 2 कॉमन पॉईंट आणि हा त्याच्यासाठीचा स्पेसिफिक पॉईंट. तर हा पॉईंट दाबण्यासाठी आपल्याला बोटं पुरेशी होत नाहीत. तर अशा वेळी आपल्याला काही साधनं वापरायला लागतात. बर मी काही साधनही आणलेत यांच्याबद्दलही मी आता याच्या अनुषंगानं थोडीशी माहिती सांगतो. जरूर. तर याच्यात सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यांना सर्व ठिकाणी उपयोगी पडणारं हे एक साधन आहे. यांना जिमी असं म्हटलं जातंय. बर
तर हे लाकडापासून प्लॅस्टिकपासून बनवले जातात. प्लॅस्टिकपेक्षा लाकडी जास्त चांगले, ते जास्त नैसर्गिक आहेत. हो. आणि ही जी आपली चिकित्सा पद्धती आहे ही नैसर्गिकतेकडे जास्त जाणारी असल्यामुळं यांचा जास्त चांगला उपयोग होतो. त्याचं नाव जिमी. याला जिमी असं म्हटलं बरं. जात आहे. तर या जिमीचं एक पुढचं टोक थोडंसं अणुकुचीदार असते, मागचं टोक थोडंसं जाड असते. पण त्याला वरती कसा तो गट्टू आहे. त्यालाही एक गट्टू आहेच. हो. इकडं पिरॅमिड सारख्या आकारामध्ये त्याला काटे केलेत, खवले आणि आहेत. इकडं असे गोल काटे केले. आपल्याला किती दाब द्यायचा आहे, कुठल्या पॉईंटवर दाब द्यायचा आहे, त्या पद्धतीने हे आपण वापरू शकतोय. बर हा जिमी माझा सगळ्यात आवडता आहे. बर. हा आपण खिशामध्ये ठेवू शकतो, कुठेही घेऊन जाऊ शकतो. हो. आणि कुठेही कुणीही आजारी असलं तर मी त्याच्यावर कुठेही उपचार करू शकतो. फक्त या एकानं आपण हातानेही करू शकतो, पण हा जिमी असेल तर आपलं काम आणखीन सोपं होतंय. बर. तर आपण ज्या मगाशी फॅरिंजायटिसच्या बिंदूवर बघत होतो, तर या बिंदूवर अणुकुचीदार टोकानं आपण अशा पद्धतीनं पंपिंग पद्धतीनं आपण त्याच्यावर दाब देऊ शकतो. अच्छा. त्याचा उपयोग घशातल्या घशातल्या इन्फेक्शनसाठी इन्फेक्शनसाठी आहे. हा बिंदूचा उपयोग होतो. आता पण समजा म्हणजे माझ्या मग घसा बसणे असेल, घसा बसणे असेल, खोकला असेल, आपला कफ असेल, किंवा सर्दी असेल, तर ओके. त्याच्यावर याचा काही अंशी परिणाम होतोय. अच्छा. सर्दीसाठी दुसरे आणखीन एक महत्वाचे 2 बिंदू आहेत. ते म्हणजे आपल्या पहिल्या दोन्ही बोटांची पहिली दोन्ही पेर. बर. तर यांच्यावर आपण आपल्या अंगठ्यानं दाब देऊ शकतोय. अशा पद्धतीने आपण पंपिंग पद्धतीनं दाब देऊ शकतोय. बर. तर दोन्ही यामुळं पेरांवरती द्यायचं. दोन्ही पेरांवर पहिल्यांदा एका पेरावर, एका बोटावर अशा पद्धतीने आपण दाब देऊ शकतो. ओके. याला सरासरी 3 ते 4 मिनिटं पुरेशी असतात. दोन्ही हातावर दाब देऊ शकतो आपण. हा तळपायाच्या ह्याच दोन्ही बोटांवर आपण तो दाब देऊ शकतो. अच्छा. तर त्यामुळे आपला सर्दीचा त्रास कमी होऊ शकतोय. त्याच्याबरोबर आपण आता फुफ्फुसाकडे जाऊ. जेव्हा आपल्याला फुफ्फुसामध्ये काही इन्फेक्शन असेल, तेव्हा फुफ्फुसाच्या आपल्या पॉईंट आपल्या ह्या दोन्ही बोटांच्या खाली हा जो एरिया आहे, आपण सगळे प्रेक्षक पाहू शकाल, ह्या ठिकाणी फुफ्फुसाचा पॉईंट असतो. बर. तर याच्यावर आपण आपल्या जिमीनं अशा पद्धतीनं दाब देऊ शकतो. ओके. पण हे दाब देत असताना तो साधारण किती सेकंद तो ठेवावा? छान तो प्रश्न जो विचारला तुमचा तुम्ही. जिमीचं जे टोक आहे ते फट 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 करावं का एक साधारण 1-1.5 सेकंद ठेवावं? काय करावं? अतिशय छान प्रश्न आहे हा. हा दाब देत असताना साधारण 10 ते 15 सेकंद किंवा आपण मनातल्या मनात 1 ते 15 आकडे मोजेपर्यंत हा दाब द्यावा. ओके. त्यानंतर तेवढाच वेळ तो सोडावा. सोडावा. पण तो बिंदू सोडू नये, फक्त त्या बिंदूवरच धरून ठेवावा. ओके. परत दाब द्यावा, परत सोडावा, परत दाब द्यावा, परत सोडावा. अच्छा. अशा पद्धतीने आपण या सगळ्या ठिकाणी दाब देऊ शकतोय. आणि ही क्रिया साधारण किती मिनिटं करायची? आणि ही क्रिया साधारण फुफ्फुसाच्या म्हणजे आपण फुफ्फुसाच्या हो, बिंदूंवर दाब बोलतोय देतोय, का? तर एक 4 ते 5 मिनिटं आपण हा दाब देऊ शकतोय. ओके. सर्दीच्या पॉईंटवर आपण 4 ते 5 मिनिटं दाब देऊ शकतोय. घशाच्या पॉईंटवर 3 ते 4 मिनिटं दाब देऊ शकतोय. सरासरी मॅक्झिमम 5 मिनिटं, कमीत कमी 2 मिनिटं आपल्याला दाब देणं गरजेचं आहे. थोडंसं मागं पुढं झालं तरी काही फार मोठं नुकसान नाही होत. डोकं दुखणे किंवा अर्धशिशी अनेकांचा त्रास असतो, त्यासाठी कुठला पॉईंट आहे? डोकेदुखी आणि अर्धशिशी याच्यासाठी आपल्याला मेंदूचे जे काही बिंदू आहेत हम्म. त्यांच्यावर आपण दाब देऊ शकतोय. पण डोकेदुखीसाठी काही वेळा अपचन होणं, पित्ताचा त्रास असणं अशीही कारणीभूत असतात. हो, हो. तर ॲक्युप्रेशरचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे की आपण त्याचं निदान करू शकतो. बर. आता समजा मी डोकेदुखी आहे म्हणून माझ्या डोक्याचे बिंदू इथं आहेत, म्हणजे आपल्या अंगठ्यावरती अंगठ्याचं पहिलं पेर जे पहिलं आहे पेरवरचं. हे आपलं डोक्याचे बिंदू आहेत सगळे. बर. तर याच्यावर आपण दाब दिलं, माझं डोकं दुखतंय आणि याच्यावर दाबल्यानंतर मला इथं मी मगाशी जसं म्हणालो तसं करंट आल्यासारखं दुखलं नाही, हा. तर ओळखायचं की त्रास आहे तो माझ्या डोक्यामध्ये नाही, माझ्या इतर कुठल्या तरी अवयवात आहे. मग आपल्याला इतर ठिकाणी शोधावं लागेल. डोकं दुखण्याचं आणखीन एक मोस्ट कॉमन कारण म्हणजे आपल्याला पित्त होणं. पित्त हे मुख्यतः आपल्या आमाशयामध्ये, जठरामध्ये किंवा ज्याला स्टमक म्हटलं जातं अशा ठिकाणी होतं. जठराचा बिंदू आपल्या दोन्ही बेचक्यांच्या बरोबर मध्यावर इथं असतो. आपण इथं आपल्या जिमीनं दाबून बघू शकतोय. समजा इथं करंट आल्यासारखं दुखलं की ओळखायचं की आपल्या पित्तामुळं डोकं दुखतंय. इथं दाब द्यायचा, आपलं पित्त कमी होतंय, आपली डोकेदुखी बरी होऊन जाते. पॉइंट सापडला आणि संवेदना जाणवली जाणवली की आपल्याला नेमकं त्याचं निदान करता येतं. हा. पण हे पण म्हणजे सापडण्यासाठी आपला मेंदूचा जो आहे तो अंगठ्यावरती आहे. अंगठ्यावर आहे. म्हणजे आपण ज्यावेळी थम्सअप किंवा आपण जेव्हा लोकांना येस, आता आजकाल तर व्हॉट्सअपमध्ये सगळेजण हा वापर करतात, त्यावेळी डोकं वापरून मी त्याला स्वीकारतोय किंवा त्याचं स्वागत करतोय असं आपण एक प्रकारे सांगत असतो. अगदी बरोबर.
किंवा आपण जसे हस्त सामुद्रिकमध्ये पण हो, बघतो हो. की आपल्या हाताच्या म्हणजे जसं फेस रिडिंगवरनं आपण जशा गोष्टी करतोय तसं आपल्या हातांच्या हालचालीवरनं जे लोक बघणारे असतात ते आपल्या अंगठ्यावरून आपल्या कुठल्या बोटांच्या हालचाली आहेत त्यावरून माणसाच्या मनामध्ये काय आहे याचा अंदाज घेतात. आता बघा ना, हे थंब इम्प्रेशन हे आता सगळीकडे होत चाललंय आणि माणसाच्या अंगठ्याचे ठसे हे प्रत्येकाचे युनिक असतात. एका माणसाच्या अंगठ्याचा ठसा दुसऱ्या माणसासारखा असूच शकत नाही. त्यामुळे आता अगदी हजेरीपासून ऑफिसमधल्या ते अगदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांचे सुद्धा थंब इम्प्रेशनच घेतले जातात. अगदी बरोबर. क्या बात आहे, त्यामागे एवढं सगळं विज्ञान त्याच्यामध्ये आहे, विज्ञान आहे. शास्त्र आहे. बरोबर. फक्त आपल्याला त्याच्यातले कार्यकारण भाव माहीत माहीत नसल्यामुळं आपण त्याबद्दल अज्ञानी राहतो. बरोबर. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे जाऊ. मधुमेहासाठी कुठला, जर शुगर वाढत असेल तर असा कोणता पॉइंट आहे की जो दाबावा? हा. शुगरसाठी पॅनक्रियाचा जो पॉईंट आहे तो आपल्याला दाबायला लागतो. पॅनक्रियाचा पॉईंट मगाशी आपण जो फुफ्फुसाचा पॉईंट बघितला त्याच्या खाली आणि हा थोडासा डीप असा असतोय, तर त्याच्यावर आपण दाब दिला आणि आपल्याला दुखत असेल तर आत्ता माझी शुगर जरी डिटेक्ट होत नसेल तरी मला भविष्यामध्ये मधुमेहाचा धोका आहे असं समजायला हरकत नाही. बरं. आणि रोज आपण याच्यावर जर दाब देत राहिलो तर आपला मधुमेहाचा धोका टळू शकतो. पण हे झालं. पण डॉक्टर साहेब, एक दुसरा यातनं धोका मला असा वाटतोय की तुम्ही प्रत्येक वेळी सांगताय की एखाद्या पॉईंटवरती दाब दिल्यानंतर तो जर दुखला तर आपल्याला काही ना काही व्याधी आहे हे त्याचं इंडिकेशन आहे. बरोबर. पण मला जर दुखतच नसेल तर मला असं वाटणार की मला कोणताही आजार नाही, मी व्याधीमुक्त आहे. पण प्रत्यक्षात जर खरोखर एखादा त्रास होत असेल आणि तरी दुखत नसेल तर? असं सहसा संभवत नाही. फक्त एकाच गोष्टीमध्ये अशी शक्यता असते, जे काही क्रॉनिक आजार आहेत त्यांच्यामध्ये जो बिंदू आहे त्याच्या आजूबाजूचा सगळाच भाग एका प्रकारानं बधीर झालेला असतोय. ॲक्युप्रेशरच्या भाषेत बधीर झालेला असतोय. म्हणजे भूल दिल्यानंतर जसा बधीर होतोय तसा नाही. अच्छा. त्यामुळे तिथं आपल्याला ती संवेदना जाणवत नाही. बरं. पण जर आपण एखाद्या तज्ज्ञाकडून त्यावेळेला आपण जर ॲक्युप्रेशर करून घेतलं तर ते त्यावेळेला ते शोधून देतील आणि आपल्या मनात जे चुकीचं इम्प्रेशन पडणार की नाही माझा बिंदू कुठला दाबत नाही म्हणजे मी हेल्दी आहे, हे आपल्या मनामध्ये राहणार नाही. हा आपण धोका त्या पद्धतीनं टाळू शकतो. अच्छा. जसे तुम्ही आता तळ हाताबद्दलची माहिती दिली तशाच पद्धतीनं आपण आता आपल्या स्क्रीनवरती दाखवत आहोत तळ पायाचे सुद्धा असे पॉईंट्स आहेत आणि त्या प्रत्येक पॉईंटला अशा नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबरचा वापर म्हणजे त्या नंबरनुसार कोणत्या दुखण्यावरती कोणत्या ठिकाणी दाबलं गेलं पाहिजे हे सांगणारं पुस्तक सुद्धा आज आपण या ठिकाणी बघतोय. आता मला सांगा, तळ हातावरचे हे जे पॉईंट्स आहेत हे दाबल्यामुळे तत्कालीन त्या क्षणी फक्त बरं वाटतं, रिलीफ वाटतो, की लॉंग टर्मला त्याचा फायदा होत असतो? अगदी छान प्रश्न आहे हा. जेव्हा आपण तळहातावर दाबायला सुरुवात करतो तेव्हा याचा तात्कालीन फायदा तर निश्चितपणानं होतो. म्हणजे आपल्याला जे काही दुखणं असेल ते ताबडतोब म्हणजे कुठल्याही गोळी, इंजेक्शन, इंट्राव्हेनस इंजेक्शन दिल्यापेक्षाही जलद गतीनं आपल्याला त्याचा परिणाम दिसतो. बरं. आणि हे सातत्यानं ठराविक अवधीनंतर आपण हा ॲक्युप्रेशरचा उपाय करत गेलो तर तो पूर्ण आजाराचं इरॅडिकेशन करायला म्हणजे तो पूर्ण आजार नाहीसा करायला आपल्याला तो उपाय उपयुक्त ठरतो. बरं. काही दिवसांपूर्वी आम्ही संवाद प्रतिवादमध्येच मर्मचिकित्सेबद्दलचा माहिती दिली होती. त्याच्याबद्दलचा एक एपिसोड केला होता. मर्मचिकित्सा आणि ॲक्युप्रेशर यांच्यामध्ये फरक आहे की दोन्ही एकच? मर्मचिकित्सा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये शरीरावरचे वेगवेगळे बिंदू वापरले जातात, पण ते मेरिडियनवरच असतील असं नाही. बरं. ॲक्युप्रेशरमध्ये जे बिंदू वापरले जातात ते शरीराचे जे मेरिडियन्स आहेत त्यांच्यावर हे बिंदू असतात. हा दोन्हीतला एक मूलभूत फरक आहे. बरं. थोड्याफार फरकानं मर्मचिकित्सा आणि ॲक्युप्रेशर यांच्यातलं दाब देणं आणि तिथला आजार बरा करणं हे प्रिन्सिपल एकच आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. पण मला सांगा, जेव्हा आपण ॲक्युप्रेशरचा वापर करतो त्यावेळी असं ते आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याला कुठं त्रास देत नाहीत? कारण रक्तवाहिनीतनं रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे. जेव्हा मी त्याच्यावरती दाब देतो तेव्हा काही क्षणापुरतं तरी तिथला रक्तप्रवाह मी थांबवतो, खंडित करतो त्याच्यावरती प्रेशर देऊन. तर त्याच्यामुळे दुसरा काही साईड इफेक्ट होत नाही का? आपल्या शरीरातला जो रक्तपुरवठा आहे तो अर्धा एक मिनिटासाठी थांबला जेव्हा पेरिफेरीचा जो आहे, त्यामुळे काही फार मोठं नुकसान होत नाही, ही पहिली गोष्ट. बरं. आणि त्यात आपण जो ॲक्युप्रेशर करतो ते आपण पंपिंग पद्धतीनं करतो. म्हणजे कंटिन्युअस मी 5 मिनिटं तो रक्तपुरवठा बंद नाही करत. अच्छा. मी दाब देतो सोडतो, दाब देतो सोडतो. त्यामुळे शरीरातल्या रक्तपुरवठ्यावर याचा कुठलाही दुष्परिणाम आपल्याला दिसून येत नाही. बरं. बरं.
ॲक्युप्रेशर ही खूप जुनी थेरपी आहे की आता ही अलीकडच्या काळात डेव्हलप झालेली आहे? मग अशी तुम्ही काही उल्लेख सांगितले, पण प्रामुख्यानं अजूनही ॲक्युप्रेशर ही निसर्गोपचारातली एक थेरपी असं मानलं जातं. तुमच्या दृष्टीनं काय आहे? आयुर्वेदातली आहे की ही नव्यानं डेव्हलप झालेली आहे, का अलीकडे आलेली फेंग शुई आहे तिकडनं आलेली आहे? ॲक्युप्रेशर ही एक पूर्ण शास्त्र आहे बरं. की ज्याच्यामध्ये रोगाचं निदान, चिकित्सा आणि अपुनर्भव चिकित्सा ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये साध्य होतात. बरं. आयुर्वेद ह्या सगळ्या चिकित्साशास्त्रांचं भांडार असल्यामुळं आयुर्वेदामध्ये याचे उल्लेख असणं अपरिहार्य आहे. हं. तशा अर्थानं आपण ॲक्युप्रेशरला आयुर्वेदाचा एक भाग म्हणू शकतो. बरं. परंतु आयुर्वेदात बाकीच्या उपचार पद्धती इतक्या चांगल्या आहेत की त्याच्यामुळं ॲक्युप्रेशरवर त्याच्यामध्ये फारसं एलॅबोरेशन केलेलं आपल्याला पूर्वीच्या काळी दिसून येत नाही. अच्छा. पण सगळ्या ठिकाणी ठराविक पद्धतीनं याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये मात्र एक साधारण 1000 वर्षांपूर्वीपासून जसं भारतामधली राजकीय परिस्थिती अस्थिर झाली, जेव्हा माणसांचं स्वास्थ्य बिघडलं, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींकडं लोक पुन्हा वळायला लागले की औषधांशिवाय मला काय करता येईल का, आणि त्यांना ह्या गोष्टी परत लक्षात आल्या. अच्छा. त्यातल्या प्रामुख्यानं बौद्ध भिक्खू जे होते हं. त्यांनी ही गोष्ट जास्त अभ्यास करून ती परत एकदा संशोधित केली. अच्छा. भारतामधून ती परत श्रीलंकेमध्ये गेली, श्रीलंकेतून बौद्ध भिक्खूंच्या मार्फत चीनमध्ये गेली, दक्षिण कोरियामध्ये गेली आणि जपानमध्ये गेली. आणि थायलंड, मलेशिया या हे सगळ्या जे भागामध्ये ती देश आहेत पसरली. तिथे, हां. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा माओचं राज्य होतं तेव्हा साधारण 1948-49 पासून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अतिशय छान आणि उपयुक्त अशी पद्धत आहे, तेव्हा त्यांनी याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून चीनमध्ये त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्याला प्रयत्न केला. अच्छा. साहजिकच एखाद्या शास्त्राला पैसा मिळाला की त्या शास्त्राची वाढ होते, आणि आज आपण चीनमधून ती गोष्ट आयात करायला लागलो. म्हणजे आज जर एखाद्या ॲक्युप्रेशरच्या किंवा ॲक्युपंक्चरच्या माणसाला आपण विचारलं तर तो यांग, यिन, जिंग अशाच भाषेत बोलेल. तो चेतनेच्या प्रवाहाच्या भाषेत बोलणार नाही. पण ही सगळी मूळ आपली भारतीय भारतीय संस्कृती, भारतीय पद्धती संस्कृतीची देण आहे. देण आहे. आता तुम्ही जिमी बद्दल सांगितलं, ही एवढी सगळी इथं उपकरणं ठेवली आहेत, त्याचा वापर कसा आणि कधी? आपण आज प्रामुख्यानं सर्वसामान्यांना ही गोष्ट जमावी यासाठी फक्त हा जिमी सांगितला. हो. आता जेव्हा आपण इतर आणखीन आजारांवर उपचार करतो, आजकाल काय आहे, ही जी तुम्ही सगळी आणलेली ही काही साधनं आहेत, ही अनेक ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे प्रवास करत असताना हायवेवरती एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा गाडी थांबती तर तिथं असे हमखास स्टॉल बघायला मिळतात. अनेक फेअर येतात आपल्याकडे. त्या फेअरमध्ये अशा पद्धतीची साधनं विकायला असतातच. आणि ही सगळी साधनं ही ॲक्युप्रेशरची आहेत हे माहिती आहे लोकांना, पण त्याचा वापर कधी करायचा आणि कसा करायचा हे सांगा मला. हे आपण आजच्या ह्या आपल्या एपिसोडमध्ये लोकांपर्यंत पोहोचेल असं करूयात. सुरुवात कशानं करूया? जिमीबद्दल आपल्याला आता सगळ्यांना समजलंय. हो. हे जिमीचं थोडंसं एक्सटेंडेड रूप आहे. याच्यामध्येही आणि याच्यामध्येही तुम्हाला फरक फारसा दिसणार नाही. फक्त हा आकारानं मोठा असल्यामुळं आपण अनेक बिंदू जेव्हा दाबायचे आहेत तेव्हा तो आपण अशा पद्धतीनं दाबू शकतो. ओके. या जिमीवरती सोय आपल्याला उपलब्ध नाही, त्याच्यावर आपण अशाच पद्धतीनं दाबू शकतो. विशेषतः म्हातारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी याचा फार छान उपयोग होतो. ओके. म्हणजे तुम्हाला कुठल्या असिस्टंटची गरज लागत नाही. त्या दृष्टीनं हा जिमी उपयोगाला हा येतो. मध्यम जिमी म्हणू आपण त्याला. याला मध्यम जिमी म्हणू शकतो आपण. छोटा जिमी, मध्यम जिमी. त्याच्यामध्येच आणखीन एक हा बदल आहे की ह्या जिमीमध्ये तुम्हाला थोडंसं शार्प टोक दिसेल. ओके. आणि त्या तुलनेत हे थोडंसं ब्लंट टोक दिसेल. हां. जेव्हा एखादा बिंदू खूप हुळहुळा झालेला असेल किंवा खूप तो काय नाजूक नाजूक झालेला असेल तर त्यावेळी दाब देण्यासाठी आपल्याला या जिमीनं थोडासा स्वतःला वेदना होऊ शकते. ओके. तर त्यावेळेला आपण असा ब्लंट एरिया असणारा जिमी आपण त्याला वापरू शकतो. ओके. आणि पुन्हा तोही हातासाठी पण उपयोगी आहे. हातासाठीही तो म्हणजे उपयोगी तो आहे. एकाच वेळी असंख्य दाब घेण्यासाठी. असंख्य दाब घेण्यासाठी उपयोगाला येतोय. त्यानंतर हा आणखीन एक जिमी आहे, सगळ्यात थोरला जिमी. थोरला जिमी म्हणू आपण याला. तर याच्यामध्ये जिमीच्या आकारामध्येच त्याला टोकं केलेली आहेत की जे आपल्या दाब बिंदूंवर दाब देतील अशी, आणि दोन्ही बाजूला असे रोल लावलेत. हे आपण जमिनीवर ठेवून याच्यावर आपण आपला पाय फिरवू शकतो. ओके. जेणेकरून पायावरचे सगळे बिंदू एकाच वेळेला ऍक्टिव्हेट होतील. हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की बरेच लोक स्तुंदिल तनू झालेत, त्यांना आपल्या पायाचा बिंदू हातात धरून दाबणं शक्य नाही. त्यांच्यासाठी हा जिमी, पायापर्यंत हातच पोचत नाही, मध्ये पोट तरी येतं किंवा अजून काहीतरी आडवं येतं. खरं आहे. त्यांच्यासाठी हा जिमी एकदम उत्कृष्ट काम करतो की आपण उभं राहून
फक्त हा रोल असल्यामुळं काहीतरी आधार घेऊन आपण उभं राहायला पाहिजे, इतकी काळजी घ्यायला हवी. पण म्हणजे हा पायासाठी उपयुक्त आहे जास्ती. पायासाठी पण at the उपयुक्त, same पण time हा असं आपण हातासाठी हातासाठी पण घेऊ वापरू शकतो. डंबेल सारखा तो हातात डंबेल सारखा धरून. आपण हातामध्ये दाब देऊ पण मला एक शकतो. विचारायचं होतं, हा जो जिमी आहे हा मी अशा फिरवला तर त्याचा उपयोग जास्त चांगला होतो का? 100% आपण हा असा वापरू शकतो. कारण मी एकाच वेळी दोन्ही हातांवरती पण त्याचा उपयोग करून घेतोय. हा, यामुळे आपला कमी वेळेमध्ये अधिक बिंदू ऍक्टिव्हेट होतील, हा त्याचा आपला जास्त फायदा आहे. हे असं एका हातापुरतं झालं हे. एका हातापुरतं आणि दोन्ही हातानं रवी ताक जशी आपण- केल्यासारखं हा. रवी जशी आपण वापरतो तसं आपण करू शकतो. अच्छा. त्यानंतर हा एक जिमी आहे. हा जिमी हल्लीच्या काळामध्ये फार उपयुक्त ठरणारा जिमी आहे. मसाजर. मसाजर. आपण हल्ली बराचसा काळ आपला टी व्ही समोर, लॅपटॉप समोर आणि कॉम्प्युटर समोर जात असतोय आणि ज्याच्यामध्ये आपण एकदा बसलो की तासन तास बसतो. सगळ्यात जास्त मोबाईल मोबाईल, आणि यामुळे आपले पाठीचा पूर्ण कणा, मान यांच्यावर प्रचंड प्रमाणावर ताण येतोय आणि याच्यामधला चेतना प्रवाह व्हायचा बंद होतोय. तर याच्यावर दाब देण्यासाठी आपण हा जिमी वापरू शकतोय, पण यासाठी आपल्याला एका असिस्टंटची किंवा एखाद्या सहाय्यकाची गरज लागणार. आपण पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूनं हा दाबून याच्यामध्ये असं धरण्यासाठी आपल्याला सोय केलेली असते. दाबून आपण त्याच्यावरनं असा हा फिरवू शकतो. म्हणजे थोडक्यात स्पायनल कॉर्ड वरनं तो फिरवायचा आहे. स्पायनल कॉर्डच्या दोन्ही बाजूनं. बरोबर. स्पायनल कॉर्ड मध्ये आली पाहिजे आणि मानेपासून ते अगदी कमरेपर्यंत माकड हाडापर्यंत. ओके. हा पण एक 5-1 मिनिटं फिरवला की आपला पूर्ण पाठीचा कणा ढिला झालेला आपल्याला लक्षात येऊन जाईल. अच्छा. आणि आपल्याला जेवढा ताण पडलेला असतोय तो निघून जातोय. म्हणजे त्यासाठी आपल्याला पेन किलर आणि कुठल्या गोळ्या, वेदनाशामक गोळ्या घेण्याची आवश्यकता भासणार पण नाही. पाठ दुखी असेल, कंबर दुखी असेल तर तरी सुद्धा हा जिमी आपण 100% वापरू शकतो. पाठीच्या कण्याच्या कुठल्याही आजारांसाठी आपण वापरू शकतोय. शिवाय समजा मला इथं स्कॅप्युलर रिजन मध्ये मला पेन असेल तरी पण हा मी जिमी स्वतः अशा पद्धतीने वापरू शकतोय. पण त्याला दाब खूप द्यायचा का थोडा दाब द्यायचा का वरच्यावरती फिरवायचं? याच्यामध्ये हे स्वसंवेद्य शास्त्र आहे असं आम्ही म्हणतो. ओके. की दाब देताना आपल्याला तो सुखावह होईल इतका दाब द्यायचा. सोसेल तेवढं करावं. अच्छा. याच्यामध्ये हलका दाब देणं, मध्यम दाब देणं आणि तीव्र दाब देणं असे 3 प्रकार आहेत. ओके. हलका दाब देऊन आपण मानसिक आजारांवर उपचार करू शकतोय, जे आपण नंतर बघणारच आहोत. शारीरिक आजारांवर मध्यम दाब द्यावा लागतोय आणि क्रॉनिक आजारावर ठराविक वेळी तीव्र दाब आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर आपण पुढच्या जिमीकडे वळूया की हा आणखीन एक जिमी आहे. याला मॅजिक स्क्वेअर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 जिमी एका सलग असे लावलेले आहेत. जिमी गँग. तर हे आता मी हलणारे जिमी ठेवलेत. हे आपण कॉन्स्टिपेशनसाठी, हल्लीच्या काळामध्ये बद्धकोष्ठाचा, पाईल्सचा खूप मोठा आपल्याला त्रास दिसून येतोय. तर हा मगाशी हा जिमी जसा आपण बघितला, हा जो सिंगल काम करतोय त्याच पद्धतीने हा जिमी ठेवून याच्यावर आपण तळपायानं मागं पुढे फिरवू शकतोय. आणि अशा पद्धतीने फिरवल्यामुळं आपल्या पूर्ण आतडीमधली जी काही पेरिस्टाल्सिस गती आहे ती चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं कुठल्याही बाह्य मदत न घेता, म्हणजे तंबाखू, बिडी, सिगरेट, चहा याखेरीज पोट साफ होणं यासाठी आणि त्याच वेळेला गॅसेस जे होतात निर्माण तेही नष्ट होऊन जाऊ शकतात. आणि शिवाय बद्धकोष्ठामुळे पुढे जे पाईल्स आणि हे जे व्याधी झालेले असतात, पाईल्स, फिशर, पिशुला, यांच्यामध्येही हा जिमी एकदम उत्कृष्ट काम. हाही पुन्हा जमिनीवर ठेवायचा आणि त्याच्यावरती पाय फिरवायचे. फक्त याच्यामध्ये एक सेफ्टी केलेला आहे की याला चांगलं स्टँड दिलंय, त्यामुळे याच्यासाठी आधाराची आपल्याला आवश्यकता नाही. याच्यामध्ये आणखीन एक थोडासा मोठा, म्हणजे एक 1.5 फूट बाय 1.5 फुटाचा एक जिमी आपल्याला उपलब्ध होऊ शकतोय, ज्याच्यामध्ये हे फिक्स असतात. त्याच्यावर जर रोज सकाळी किंवा आपल्याला वेळ असेल तेव्हा एक 5 ते 7 मिनिटं चालण्याचा त्याच्यावर व्यायाम केला तर आपल्या तळपायावरचे सगळे बिंदू ऍक्टिव्हेट झाल्यामुळं आपल्याला किमान 5-7 किलोमीटर चालण्याचं जे काही फळ आहे ते यातून मिळू शकेल, किंवा त्यापेक्षा जास्त मिळू शकेल. पण याचा अर्थ बाहेर चालायच्या ऐवजी घरातल्या घरात हे करतो असं पण होत नाही. असं नाहीये. चाललं पाहिजेच, ते महत्वाचं आहे. पण जेव्हा शक्य नाही तेव्हा आपण हा वापर करू शकतोय. आणि नियमितपणे आमच्यासारखी लोक काय करतील, लगेच तेवढा ऐकून ते आणणार, ते घरात ठेवणार, 5 मिनिटं रोज उभारणार, 4 किलोमीटर चालून आलो म्हणून सांगणार. तर असं करून चालणार नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण असं चाललेलो असतोय त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावर ऊर्जेचा प्रवाह सगळीकडे व्हायला लागतो आणि अडथळे निघून जातात की अतिशय चांगल्या पद्धतीनं 1 तास 1.5 तास व्यायाम केल्याचा परिणाम आपल्या शरीरावर याच्यावर चालल्यामुळे दिसून येतो. ओके. त्यानंतर हे झाले मी बाहेरून आणायचे जिमी.
पण ॲक्युप्रेशर हे हा इतकं एक- सुलभ गोष्ट हा आहे. एक मिनी जिमी दिसतोय अजून. हा जिमी जो आहे तो सगळ्यात याचाच धाकटा भाऊ जिमी. आहे. हा धाकटा याचाच जिमी भाऊ आहे. सगळ्यात. म्हणजे ज्यांना अगदीच खूप मोठं काही ठेवायचं नाही, माझा खिसाच लहान आहे, त्यांच्यासाठी हा जिमी तयार ओके. केलेला आहे असं Same म्हणायला त्याचं हरकत काम आहे, नाही. तेच Same याचं काम. ओके. त्याचं काही वेगळं नाही. ओके. आता दुसरी गोष्ट, ॲक्युप्रेशर ही सुलभ बिनखर्चाची आहे असं आपण म्हटलं तर याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी एक 5-25 रुपये खर्च करावा पण ते लागतो. काही फार नाहीये. म्हणजे नाही, पण- एकूण ओव्हरऑल हॉस्पिटलची बिलं बघितल्यानंतर हे अशा पद्धतीच्या साधनांसाठी पैसे खर्च करणं कुणालाही काहीच प्रॉब्लेम नाही, आनंदानं खर्च करतील. त्यातही हाही खर्च करावा लागू नये अशी पण आपण सोय उपलब्ध करून देऊ शकतोय. बरं. आपल्या प्रत्येकाकडे पेन असते. हां. या पेनचं जे मागचं टोक आहे हे आपण जिमी म्हणून वापरू शकतो. क्या म्हणजे त्यासाठी जिमीच हवा असं नाही, याच्यानं आपण अशा पद्धतीने दाब देऊ शकतो. आणि हल्ली तर यूज अँड थ्रो पेन 2 रुपयाला मिळतात. 2 रुपयात आपला जिमी तयार होतोय. समजा मी कुठेतरी बाहेर गेलोय, माझ्या हाताशी जिमी नाही, नाहीये. हातानं दाब देणे इतकी माझी क्षमता नाही आहे, तर त्यावेळेला आपण असा पेन वापरून करू शकतोय. त्याबरोबर घरामध्ये आहे आपण कंगवा आहे, तर आपण कंगवा आपल्या हातामध्ये धरून हो. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर दाब देऊ शकतोय. कंगवा उलटा फिरवून या बाजूला आपण असा दाब देऊ शकतोय. म्हणजे याचाही आपण वापर करू शकतोय. क्या बात आहे. अशाच पद्धतीनं समजा मी घरामध्ये माझ्याजवळ कंगवा हाताशी नाही, मी टेबलावर बसलोय, माझ्या कॉम्प्युटरच्या टेबलवर बसलोय, तर टेबलचा काठ असतोय, त्याच्यामध्ये मी हात घालून त्याच्यावर असं प्रेशर दिलं तरी पण ॲक्युप्रेशरचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे बापरे. जसं हा जिमी आपण दाब देतानाच्या ज्या गोष्टी बघितल्या त्यामध्ये फक्त असाच दाब द्यायचा बघितला. हो. बोटांच्या खाचांमध्ये जो दाब द्यायचा असतोय तो अशा पद्धतीनं दाब द्यायचा असतो. तर हा दाब देण्यासाठी आपण टेबलच्या खाचा वापरू शकतोय, बर खिडक्यांचे गज वापरू शकतोय. बर. जी सृष्टीमध्ये गोष्ट आपल्याला सापडेल की ज्याच्यामुळे आपल्याला दाब देता येईल ते आपण ॲक्युप्रेशरसाठी उपयोगात आणू शकतो. ही याची ब्युटी आहे. क्या बात आहे. आतापर्यंत आपण बघितलं की जिमींच्या मार्फत किंवा बोटाने आपण ॲक्युप्रेशर कशा पद्धतीनं करू शकतोय. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की एका कागदावर आपल्या हाताची आकृती काढून घ्या. मी आता सांगत असताना तुम्ही थोडंसं ॲक्युप्रेशर करून बघितलं असेल, आपला कुठला पॉईंट दुखतोय, आपला कुठला बिंदू दुखतोय तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही तुमच्या त्या कागदावर आता समजा तुम्हाला इथं दुखत असेल तर इथं मार्क करा, इथं दुखत असेल इथं मार्क करा. तो बिंदू कुठला आहे, कुठल्या अवयवाचा आहे हे आपल्याला माहीत असायचं कारण नाही. तर हे तुम्ही जो मार्क केलेला कागद आहे, मार्क केलेला कागद आहे तो तुमच्याजवळ ठेवा. त्याच्यावर रोजच्या रोज उपचार करत चला. 7 दिवसानंतर, 5 दिवसानंतर, 3 दिवसानंतर तपासून पहा, तिथलं तुमचं दुखणं कमी झालेलं असेल. दुखणं कमी झालं याचा अर्थ तुमचा तो अवयव शुद्ध झाला, आरोग्यपूर्ण झाला. आणि एक कल्पना माझ्या डोक्यात अशी आलेली आहे की डॉक्टर लंबे जवळपास गेले 30-35 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करतायत. आमच्या प्रेक्षकांसाठी मला ही कल्पना मांडायची आहे की आता हा एपिसोड बघत असताना जसं सरांनी सांगितलं की प्रत्येकानं आपल्या तळ हातांवरती कदाचित दाब देऊन बघितला असेल की अरे नेमकं कुठं काय प्रॉब्लेम नाही ना म्हणून. तर जर एखाद्याला तसा प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यानं सरांनी सांगितल्यानुसार त्या कागदावरती नेमकं कुठं दुखते तळ हातावरती त्या पॉईंटवरती मार्क करून ठेवावा आणि तो कागद आमच्याकडे पाठवावा. किंवा तुमच्या मनात जर ॲक्युप्रेशरबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्हाला पाठवा. लवकरच एक 8 ते 10 दिवसामध्ये पुन्हा एकदा मी डॉक्टर लंबे यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवेन आणि त्यांना आपले प्रश्न विचारेन, जेणेकरून ॲक्युप्रेशरचा अधिकाधिक वापर व्हावा आणि तुझे आहे तुझं पाशी याचा सगळ्यांनी वापर करून घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं निरोगी समाजाची निर्मिती व्हावी. त्यामुळं जर आपले काही प्रश्न असतील या विषयासंदर्भातले तर जरूर आमच्यापर्यंत पोचवा. आपण ते पोस्ट कार्ड मार्फत किंवा बी न्यूजच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण पाठवू शकता. या विषयावरती मला अजूनही खूप काही प्रश्न आहेत, अजूनही बरीच काही माहिती मला त्यांच्याकडून घ्यायची आहे, पण आता आपला वेळ संपत चालला आहे. मी आजच्या एपिसोडची सांगता करतो, पण पुन्हा लवकरच मी डॉक्टर लंबे यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवणार आहे आणि ॲक्युप्रेशरचे अन्य जे काही त्याचे मार्ग आहे किंवा त्याच्याबद्दलची अन्य जी काही माहिती आहे ती जाणून घेणार आहोत. पण तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर उमेश लंबे आले. ॲक्युप्रेशरबद्दल अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये विस्तृत माहिती दिली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावर चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.